नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ञांकडून आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळवतो। आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल, कोणाला जीवनदान मिळत असेल, तर यापेक्षा मोठं दुसरं सुख काय आहे? खरं तर आपला एक अवयव कोणाला तरी देण्यासाठी खूप धाडस लागतं। हा निर्णय अत्यंत धाडसी असा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला अवयवदानाविषयी पुरेशी माहिती असणं आवश्यक असतं। म्हणूनच आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज आपण जाणून घेणार आहोत का करावं अवयवदान या विषयावर सखोल माहिती, ज्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विक्रम राऊत आणि डॉक्टर अंकुश गोल्हार, जे आज आपल्या स्टुडिओमध्ये इथे उपस्थित आहेत। नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला आजच्या सुरुवात करण्याआधी थोडक्यात डॉक्टरांची ओळख करून देते। डॉक्टर विक्रम राऊत हे प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण सर्जन आहेत। त्यांना 1200हून अधिक यकृत प्रत्यारोपणांचा अनुभव आहे। जपान, फ्रान्स, कोरिया इथून यकृत प्रत्यारोपणाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर ते आता मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हेड लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून कार्यरत आहेत। तसंच डॉक्टर अंकुश गोल्हार हे ठाण्यातील ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागात वरिष्ठ सल्लागार आहेत। प्रसिद्ध मियामी विश्वविद्यालयातून त्यांनी अवयव प्रत्यारोपणाचं प्रशिक्षण घेतलं। यकृत, स्वादुपिंड आणि आतड्यांचं प्रत्यारोपण हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र। 500हून अधिक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि 1500 पेक्षा जास्त HPB शस्त्रक्रियांचा त्यांना अनुभव आहे। आता आपण वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करूया। सुरुवातीला डॉक्टर विक्रम, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की खरं तर एक अवयवदाता हा 8 व्यक्तींचा जीव वाचवू शकतो। आपण काय सांगाल याबद्दल? हो, हे खरं आहे। जो कोणी ब्रेन डेड अवयवदाता असतो तर त्याच्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट वगैरे केल्यानंतर आपण जे वेगवेगळे अवयव घेतो आणि जे जे वेगवेगळे गरजू रुग्ण आहेत त्यांना आपण त्याचं प्रत्यारोपण करत असतो। तर तसं बघायला गेलं तर आपण एक हृदय, 2 फुफ्फुसं, 2 किडनीज, आपण लिव्हर कधीकधी एक प्रौढ आणि एक लहान मुलामध्ये पण विभागणी करू शकतो, लहान आतडं आणि स्वादुपिंड, असे वेगवेगळे 8 अवयव आपण ट्रान्सप्लांट करू शकतो एका ब्रेन डेड दात्याकडून। त्याचबरोबर त्वचा, कॉर्निया, बोन्स, हृदयाच्या झडपा, अशा वेगवेगळ्या ज्या टिश्यूज आहेत त्याचं पण आपण प्रत्यारोपण करू शकतो। तर एकंदरीत माझ्या मते एक जो ब्रेन डेड डोनर असतो तो जवळजवळ 8 पेक्षा जास्त वेगवेगळ्या गरजू रुग्णांना तो जीवन संजीवनी देऊ शकतो। अगदीच। डॉक्टर अंकुश, आज आपल्या भारतात अवयवदानाची काय स्थिती आहे आणि आपल्या भारतात का अवयवदान आजकाल फार महत्त्वाचं झालंय? दिवसेंदिवस असे रुग्ण ज्यांचं अवयव शेवटच्या स्टेजला पर्यंत फेल झाले आहेत त्यांची संख्या वाढत आहे। आपली बदलती जीवनशैली, मधुमेह यांच्या वाढत्या प्रमाणाने हे सगळं घडत आहे। 2024मध्ये नोटो ही जी भारतातली संस्था आहे त्यांच्याकडे जवळपास 57,800 अशा रुग्णांनी नोंदणी केली होती ज्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे। आणि 2024मध्ये भारतात जवळपास 1138 मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केलं होतं। ह्या संख्येतली तफावत आपल्याला दिसतच आहे। आपण महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रात 8600 रुग्णांनी अवयव प्रत्यारोपणासाठी 2024मध्ये नोंदणी केली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात 2024मध्ये फक्त 150 मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केलं आहे। ही तफावत वाढतच चालली आहे। 2013मध्ये जवळपास ही संख्या फक्त 0.23 डोनर्स इन 10 लाख संख्येमध्ये, लोकसंख्येमध्ये एवढी कमी होती। ती पाहता हे वाढत आहे, पण ज्या गतीने ते वाढले पाहिजे डोनेशन ते सध्या दिसत नाही। त्यामुळे ही नितांत गरज आहे की दानाबद्दल लोकांमध्ये जागृती व्हायला हवी। बरोबर आहे। मेंदूमृत अवयवदात्यांच्या आकडेवारीच आता आपण प्रेक्षकांसमोर मांडली। डॉक्टर विक्रम, मेंदूमृत म्हणजे अर्थात ब्रेन डेड, बरोबर? येस। अशा स्थितीत कशा प्रकारे अवयवदान केले जाते आणि कोणते अवयवदान केले जातात? ओके।
तर मेंदू मृत्यू किंवा ब्रेन डेथ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे ज्यावेळी आपण ऑर्गन डोनेशनचा विचार करतो. आपल्याला आधीच्या चित्रपटामधून माहिती मिळालेली असते की इथे छोटा दिमाग होता है और छोटा दिमाग को अगर कुछ लगता है तो आदमी मर जाता है. तर ही जी एक संकल्पना आहे लोकांच्या मध्ये ती चित्रपटामधून रुजलेली आहे, पण त्याला सायंटिफिक बेसिस काय आहे? आपला जो छोटा मेंदू असतो, जो इथे पाठी असतो, त्याच्या पुढे ब्रेन स्टेम ही एक मेंदूचा भाग असतो. ब्रेन स्टेममध्ये आपल्या श्वसनाचे किंवा आपल्या हृदयाचे जे धडकन होते तर त्याचे हायर सेंटर्स असतात. कोणत्याही कारणामुळे जर ब्रेन स्टेमला इजा झाली तर कधीकधी ती ॲक्सिडेंटच्यामुळे होते किंवा कधीकधी ते ब्रेन स्ट्रोक होतो त्याच्यामुळं होते. पण ज्यावेळी कधीही ब्रेन स्टेम डॅमेज होतं तर त्या व्यक्तीला ब्रेन डेथ असं बोलतात. आणि वैद्यकीयदृष्ट्या किंवा कायदेशीरदृष्ट्या जो ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट आहे भारतामध्ये, जो 1994ला संमत झाला होता, तर त्या ॲक्टप्रमाणे मेंदू मृत म्हणजे मृत ही अशी मान्यता आहे. पण ती जनमानसात किंवा इवन मेडिकल प्रोफेशनल्समध्ये पण अजून ती रुजलेली नाही, तर ती रुजणं खूप गरजेचं आहे. ब्रेन डेथ आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनशी काय रिलेशन आहे की जे ब्रेन डेथ झालेले रुग्ण असतात, म्हणजे पूर्णपणे मृत पावलेली ती व्यक्ती नसते. नो, सो ब्रेन डेथ इज मृत. ओके, ब्रेन डेथ म्हणजे मेलेली आहे व्यक्ती, ती कायदेशीर किंवा वैद्यकीयदृष्ट्या त्यांना आपण मृतच घोषित करतो. पण हे जे रुग्ण असतात हे ICUमध्ये असतात, त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं असतं आणि त्यांचे जे काही मेडिसिन्स देऊन त्यांच्या हृदयाची धडधड अजूनही चालू असते. आणि कोणते अवयव त्यांचे अजून सुरू असतात? ह्या ज्या अवयवामधून रक्तस्राव अजूनही चालू असतो. म्हणजे हे अवयव अजूनही फंक्शनल असतात मेडिकल दृष्ट्या. म्हणजे ते आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट करू शकतो. हां, आणि जे आपण जे अगोदर बोललो की हे 8 अवयव, हृदय, 2 फुफ्फुसं, 2 किडनी, हे आपण ह्या पेशंटकडून आपण रिट्रीव्ह करून ते आपण अवयव प्रिझर्व करून हे ट्रान्सप्लांटसाठी आपण यूज करू शकतो. म्हणून ही जी ब्रेन डेथची संकल्पना आहे ती लोकांना समजणं खूप गरजेचं आहे. लोकांना माहिती आहे छोटा दिमाग को मार लगता है तो मर जाता है, बट इट इज अ सेम. बट आपल्याला डेथ, कार्डियक डेथ आणि ब्रेन डेथ, जर कार्डियक डेथ म्हणजे ज्यावेळी हृदय थांबतं, पण ब्रेन डेथमध्ये हृदयाची धडधड आहे ती आपल्याला ECG वरती दिसू शकते, पण त्याला तो स्वतःहून श्वास घेऊ नाही शकणार किंवा त्याचा जर व्हेंटिलेटर काढला तर तो मृत म्हणजे तो मृतच आहे. पण हे जे एकदा सर्टिफाय झालं तर आपण ऑर्गन डोनेशनसाठी ऑर्गन रिट्रीव्ह करू शकतो. अगदी, पण यासाठी त्या मृत रुग्णाच्या नातेवाईकांची किंवा कुटुंबियांची परवानगी अति आवश्यक असेल. अच्छा डॉक्टर अंकुश, आपल्या भारतात जर एखाद्या जिवंत व्यक्तीला जिवंतपणी तिचे अवयव दान करायचे असेल किंवा मृत्यूनंतर अवयव दान करण्याची इच्छा असेल तर ती नोंदणी कुठे करू शकते? जसं डॉक्टर विक्रमने आपल्याला सांगितलं, भारतात 1994 साली ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स ॲक्ट आला होता. त्या ॲक्टनुसार हे सगळं आपल्याला संमत झालेलं आहे. 2 प्रकारचे अवयवदाते असू शकतात, एक तर मेंदूमृत अवयवदाते किंवा जिवंत अवयवदाते. मेंदूमृत एखाद्या व्यक्तीला जर आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याची इच्छा असेल तर त्यांनी सहजपणे नोटो ही जी आपली संस्था आहे, त्याचं पूर्ण नाव आहे नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, या संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन आपण ट्रान्सप्लांट डोनर म्हणून रजिस्टर करू शकतो. अच्छा, जरी आपण एक ऑर्गन डोनर म्हणून रजिस्टर केलं तरी ज्यावेळेस अनुषंगाने आपला मेंदूमृत म्हणून आपल्याला जर घोषित केलं तरी आपल्या नातेवाईकांची आणि आप्तेष्टांची अवयवदानासाठी परवानगी असणं आवश्यक आहे. मला वाटतं आपले प्रेक्षक स्क्रीनवर सुद्धा नोंदणी स्कॅनर पाहू शकत असतील. बरोबर. सो जे स्कॅनर आहे ते स्कॅनरवरती स्कॅन केल्यानंतर आपल्याला स्कॅनर एक नोटोच्या वेबसाईटच्या संकेतस्थळावर घेऊन जातं, जिथे फॉर्म नंबर 7 भरल्यानंतर आपल्याला एक ऑर्गन डोनेशन कार्ड ते पाठवतात आणि आपण ऑर्गन डोनर म्हणून रजिस्टर होऊ शकतो.
अच्छा, अगदीच. डॉक्टर विक्रम, आपण ब्रेन डेथ व्यक्तीचं हृदयाची धडधड सुरू असते, तिच्या शरीरात रक्तप्रवाह सुरू असतो असं सांगितलं. मला वाटते कोमा आणि यात फरक असेल ना? बरोबर, कारण की ही जी दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि तो पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं आपण समजलो की ब्रेन डेड जो व्यक्ती आहे तो मृत आहे फॉर लिगली आणि मेडिकली ऑल्सो, आणि तो कुठल्याही यंत्राने कोणत्याही व्हेंटिलेटरवरती जरी ठेवलं तरी तो परत जीवित अवस्थेत येणं फक्त एकच सर, या ब्रेन डेड व्यक्तीचं मेंदू कार्यरत असतं? मेंदू कार्यरत नसतो अजिबात नसतं. वर्सेस तुम्ही जर कोमा बोलत आहे तर ह्या व्यक्तीमध्ये ब्रेनचे फंक्शन्स कमी झालेले असतात पण त्याचा ब्रेन हा काम करत असतो. आणि असे जे व्यक्ती आहेत कोमाचे, जे वेगवेगळे बेशुद्धी, म्हणजे कोमा म्हणजे खोलवर बेशुद्धी जी आहे, जर ते काही इन्फेक्शनमुळे आहे किंवा काही मेटाबॉलिक डिस्फंक्शन आहे, त्याचे जर आपण उपचार केले तर पेशंट जो आहे तो कोमामधून रिकवर होऊ शकतो. तर याचा अर्थ आहे की कोमामध्ये जो आहे तो टेम्पररी कंडिशन आहे कोमा ही जी आहे, पण ब्रेन डेड आहे तो मृत आहे. तर ब्रेन डेड जर असेल तर आपण ऑर्गन डोनेशन करतो. अगदीच. डॉक्टर अंकुश, कोण अवयवदाता नेमकं होऊ शकतं? म्हणजे त्यासाठी काही वयाची बंधनं आहेत का किंवा आरोग्याच्या स्थितीची बंधनं? आपल्याला जर मेंदू मृत्यूनंतर जर अवयवदाता बनायचं असेल तर त्याला ॲटलिस्ट 18 वर्षाचं वय पूर्ण असण्याची आवश्यकता आहे. पण मेंदू मृत्यू जर लहान मुलं असतील आणि त्यांच्या फॅमिलीने ऑर्गन डोनेशन डिसाईड केलं आणि संमती दिली तरी ते डोनेट करू शकतात. अच्छा. पण ऑर्गन डोनर म्हणून फॉर्म भरण्यासाठी ॲटलिस्ट वयाची 18 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. वयाची जनरली आपल्याला समज असतो की मी आता वयस्कर झालो आहे, 80-90 वर्षात झालो आहे, तर मी ऑर्गन डोनर होऊ शकतो का? मेंदूमृत्यू झाल्यानंतर बऱ्याच संशोधनामध्ये 70 ते 80 वयाच्या दशकातल्या लोकांनाही अवयवदान केले आहेत आणि ते अवयव म्हणजे हे जिवंतपणीचे अवयवदान नाही, हे मेंदूमृत्यूनंतरचे. अच्छा. आपण ज्यावेळेस जिवंत अवयवदात्यांची बद्दल विचारतो त्यावेळेस जे अवयव आपण दान करणार आहोत त्यावरती आपला निष्कर्ष ठरतो की कोण डोनेट करू शकतो. कायद्याने 18 वर्षाच्या वरतीलच लोक डोनेट करू शकतात जर ते जिवंत असतील तर, आणि जे अवयव दान करणार आहेत त्यावरती वयाची वरची मर्यादा ठरते. ज्यावेळेस आपण लिव्हर डोनेशनसाठी एखाद्या अवयवदात्याला विचार करत असतो त्यावेळेस त्यांचं वयाची मर्यादा जवळपास 55 ते 60 वर्षाच्या वयापर्यंत आपण ठरवतो. त्यांच्या प्रकृती कशी आहे, त्यांचे हृदयाचं कशी स्थिती आहे, फुफ्फुसांची स्थिती कशी आहे, ह्या सगळ्या चाचण्या, रक्ताच्या चाचण्या, डिटेल तपासणीनंतरच आपण एखाद्या व्यक्तीला अवयवदाता म्हणून स्वीकार करतो. बरोबर. कायद्यानुसार जो रुग्ण आहे त्याच्या जवळचेच नातेवाईक जिवंतपणी अवयवदान करू शकतात. हा आपला देशातील जो ह्युमन थोटा ॲक्ट आहे, फोटा, त्या ॲक्टनुसार फक्त जवळचे नातेवाईकच डोनेट करू शकतात. त्यामागे कारण जे आधी अवयव प्रत्यारोपणात जे गैरव्यवहार झाले होते ते व्यवहार थांबवण्यासाठी हा जो कायदा संमत झाला होता 1994 मध्ये, आणि 2011 साली त्याच्यात बदल थोडा करण्यात आला होता. या कायद्यानुसार ती अट घालण्यात आलेली आहे. अच्छा. डॉक्टर अंकुश यांनी सांगितलं की वयाच्या 18व्या वर्षानंतर आपण ठरवू शकतो की मला अवयवदान करायचं आहे की नाही. पण एक ना गैरसमज पाहायला मिळतो लोकांमध्ये की मी आत्ताच हे नोंदणी केली की माझ्या मृत्यूनंतर माझे अवयवदान होऊ शकतात आणि मला एखादं मोठं आजारपण आलं तर डॉक्टर मला वाचवण्याचा प्रयत्न करतील की नाही, अशी शंका आजही लोकांच्या मनात असते. काय सांगाल डॉक्टर? हा एक चुकीचा गैरसमज आहे, कारण की प्रत्येक जे मेडिकल फील्ड आहे, प्रत्येक डॉक्टरचा प्रयत्न हा नेहमी असणार आहे की रुग्णाचं जीव कसे वाचवावे आणि ते त्याचा पहिला प्रयत्न असणार आहे. पण जसं आपण समजून घेतलं की ब्रेन डेड जे रुग्ण आहेत तर ब्रेन डेड म्हणजे मृत्यू, आणि जर कोणी असा व्यक्ती आहे जो मृत झालेला आहे तर ज्यावेळी ही एक लिमिटेशन किंवा ही एक लाईन आपण ड्रॉ करतो तर त्याच्या पुढे काय, तर त्यावेळी हा जो काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि जर पेशंटचे रिलेटिव्ह जर ॲग्री करत असतील तरच आपण हे ऑर्गन डोनेशनसाठी पुढे प्रोसेस करतो. काउन्सिलिंग कोणाकडून केलं जातं? युजली हे ऑर्गन डोनेशनचे कोऑर्डिनेटर्स असतात आणि ते हे काउन्सिलिंग करतात
आणि जे ब्रेन डेथ आहे ती थोटाच्या ॲक्टप्रमाणे एक तज्ज्ञ डॉक्टरांची कमिटी असते. तर हे डॉक्टर्स वेगवेगळ्या याच्यातून असतात, न्यूरोसर्जन असतात, इंटेन्सिव्हिस्ट असतात आणि ही कमिटी 2 वेळा सर्टिफाय करते की हे मेंदूमृत आहे, त्याच्यानंतरच हे ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. अगदीच. खरं तर हा विषय फार महत्त्वाचा आणि सखोल आहे, पण आजच्या आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. आपण दोघंही इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.